हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट असा नाश्ता। तर मुलांना छोटीशी भूक लागली असेल तर झटपट होणारा हा नाश्ता आहे ब्रेड पकोडा। तर आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत आणि तो पण काही न वापरता। तर चला रेसिपीला स्टार्ट करू। त्याआधी तुम्ही माझ्या किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथं मी बेसन घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतले, त्याच्यात लाल तिखट, हळद आणि मीठ टाकले आणि मस्त असं पातळसं बेटर तयार केलेलं आहे। आता इथं मी एक छोटासा ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडचे हे स्लाइस आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचे, मध्ये कट करायचे आणि या प्रकारे तुम्ही पाहू शकता ब्रेडला मस्त असं मध्ये कट लावून सर्व पीस असे कापून घ्यायचे। 5 ते 10 मिनिटात हे ब्रेड पकोडा तयार होतो। झटपट असं कधी छोटीशी भूक लागली असेल आणि काय सुचत नसेल काय बनवायचं तर हे ब्रेड पकोडे पटकन बनवून तयार होतात। तर या प्रकारे तेल गरम केलेलं आहे। आता याला बेसनमध्ये आपल्याला दोन्ही साईडून डुबवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। हा सिंपलसा असा ब्रेड पकोडा तुम्ही चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतो। आता आपले ब्रेड पकोडे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। तर या प्रकारे ब्रेड पकोडा तयार आहे। 10 मिनिटात तयार होणारा हा ब्रेड पकोडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।